मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती माहिती आहे? आपण स्वतःचं आयुष्य घडवण्याऐवजी दुसऱ्याचं आयुष्य कसं थांबेल याचाच विचार करत बसतो. दुसऱ्याचं नशीब थांबवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःचं भविष्य हरवून बसतात. हेच सविस्तर समजून घेण्यासाठी मी घेऊन आलो आहे तुमचा कार्यक्रम सुखाची पेरणी भाग 25. आपल्याकडे दिवसाचे 24 तासच असतात, पण त्यातला किती वेळ आपण स्वतःसाठी देतो आणि किती वेळ कोणाचं काय चाललंय, कोणाला काय मिळालं, कोण किती पुढे गेला याची चर्चा करण्यात घालवतो. इतकंच नाही, आपण एखाद्या संताकडे किंवा आध्यात्मिक व्यक्तीकडे गेलो तरी म्हणतो, याला काहीतरी समजवा, याला चांगल्या गोष्टी सांगा. पण आपण कधी म्हणत नाही की माझ्या भल्याच्या 2 गोष्टी मला सांगा. कारण आपल्याला वाटतं मला सगळं माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस सतत दुसऱ्यांविषयी विचार करत राहतो तो हळूहळू स्वतःला विसरायला लागतो. एक काल्पनिक पण आयुष्य बदलणारी गोष्ट ऐका. एकदा यम एका व्यक्तीच्या घरी त्याला न्यायला येतो. कडक उन्हाळा असतो. त्या व्यक्तीला माहिती नाही की हा यम आहे, पण ती व्यक्ती आपल्या संस्कारानुसार त्या आलेल्या यमाला आधी पाणी देते. ते पाहून यम प्रसन्न होतो आणि म्हणतो की तुझं आदरातिथ्य पाहून मी प्रसन्न झालो. तुला मी 5 मिनिटं देतो. माझ्याकडून तुला 5 मिनिटांची संधी देतो. या डायरीत तू जे लिहिशील ते वास्तवात घडेल. मग ती व्यक्ती ती डायरी आपल्या हातात घेते आणि डायरी उघडते. तर त्याच्या पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, तुझ्या शेजारच्या व्यक्तीला लॉटरी लागणार आहे. त्यावर तो खाली लगेच लिहितो, त्याला ही लॉटरी लागू नये, कारण त्याला पैशाची लायकी ठेवता येत नाही. तो ते सगळे पैसे बर्बादच करेल. मग दुसरं पान पलटतो. त्याच्यावर लिहिलं होतं की तुझ्या मित्राला परदेशात नोकरी मिळणार आहे. त्याच्या खाली पण तो लिहितो की त्याला ती नोकरी मिळू नये, कारण तो त्या नोकरीच्या पात्रतेचा नाही. मग तिसऱ्या पानावर येतो, तर तिकडे लिहिलेलं असते की तुझ्या एका नातेवाईकाला घर मिळणार आहे. मग त्याच्या खाली तो लिहितो की त्याला ते घर मिळू नये, कारण तो भ्रष्टाचारी आहे. असं करत करत त्याची 5 मिनिटं संपत आलेली असतात. आणि मग येतं 4थं पान. हे पान होतं त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं. तो स्वतःसाठी आता काहीतरी लिहायला जाणार, इतक्यात यम ती डायरी हिसकावून घेतो आणि म्हणतो, तुझी वेळ संपली. तो विनवणी करू लागतो की मला थोडा वेळ अजून द्या, आता मी स्वतःसाठी लिहित आहे. त्यावर यम शांतपणे म्हणतो की तुला संधी दिली होती, पण तू संपूर्ण वेळ दुसऱ्यांचं आयुष्य ठरवण्यात घालवलंस. स्वतःसाठी विचार करायला तुझ्याकडे वेळच उरला नाही. मित्रांनो, ही गोष्ट नाही, हे आपल्या आयुष्याचं वास्तव आहे. देवाने दिलेला मनुष्य जन्म हीच आपली 5 मिनिटं आहेत. पण आपण काय करतो? स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी दुसऱ्यांवर चर्चा करत बसतो. स्वतःचं ज्ञान वाढवण्याऐवजी दुसऱ्यांच्या चुका मोजत बसतो आणि शेवटी स्वतःचं आयुष्य बदलण्याची संधी गमावून बसतो. कोणीतरी सुंदर 2 ओळी लिहिल्या आहेत. उम्र जाया कर दी लोगों ने, औरों के वजूद में नुक्स निकालते निकालते. उम्र जाया कर दी लोगों ने, औरों के वजूद में नुक्स निकालते निकालते. इतना ही खुद को तराशा होता तो फरिश्ते बन जाते. लक्षात घ्या मित्रांनो, दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात आपलं आयुष्य सुंदर होणार नाही, पण आपण स्वतःवर काम करण्यात आपलं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. म्हणून वेळ दुसऱ्यांवर खर्च करू नका, स्वतःवर गुंतवा. कारण योग्य वेळी स्वतःला ओळखणारेच खऱ्या अर्थाने आयुष्य जिंकतात. माझे विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक, शेअर करा आणि तुम्ही सहमत नसाल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या विचारांचा योग्य सन्मान ठेवू. आज इतकंच. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.